नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती दुधीची बर्फी आणि दुधीचा हलवा दाखवलेला आहे, पण आज आपण तिखट पदार्थ बनवणार आहोत, ते म्हणजे दुधीच्या वड्या। तर त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा दुधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता आपण याच्या वड्या तयार करण्या अगोदर एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण ते करून घेऊया। इथे मी एक मिक्सरचा भांड घेतलेला आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून इतके धने काढून घेऊया आणि 1 टीस्पून इतकं जिरं। तर सुरुवातीला आपण धने आणि जिरेच मिक्सरला जाडसर फिरवून घेऊया। धने आणि जिरे आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या। तर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। सोबतच मी इथे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं आहे। इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि दुधी किसून घेऊया। सर्वात अगोदर आपण दुधीचा मागचा आणि पुढचा भाग कापून घेणार आहोत आणि वरचं जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आपण सर्व साल काढून घेऊया। दुधीच्या वरचं संपूर्ण साल इथे आपण काढून घेतलेला आहे। आता आपल्याला दुधी किसून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपण दुधी चांगला किसून घेऊया। हे बघा, हे बघा, या पद्धतीनेच आपल्याला बारीक असा दुधी किसून घ्यायचा आहे। इथे आपला संपूर्ण दुधी किसून झालेला आहे। दुधीचा कोणताही पदार्थ बनवत असताना दुधी नेहमी आयत्या वेळेला किसून घ्यायचा किंवा चिरून घ्यायचा, नाहीतर तो लगेच काळा पडायला सुरुवात होते। आता आपण हा एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, इथे आपण संपूर्ण दुधी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये आपण जो वाटण तयार करून घेतलेला आहे तो सर्व काढून घ्यायचा आहे। संपूर्ण वाटण आपण यामध्ये काढून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून हळद, सोबतच आपल्याला 1 टेबलस्पून इतकं लाल तिखट काढून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा टीस्पून ओवा हातावर थोडासा चोळून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये काढून घेऊया। चवीनुसार मीठ, सफेद तीळ घेतलेले आहेत, 1 टीस्पून इतके तीळ आपण यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर सुरुवातीला आपण यामधलं अर्धा वाटी तांदळाचं पीठ यामध्ये काढून घेऊया आणि 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे। तर 1 वाटी बेसन आपण सुरुवातीला यामध्ये काढून घेणार आहोत। आता आपण हे हाताने चांगलं एकजीव करून घेऊया। दुधीला पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला यामध्ये वरतून पाणी घालून घ्यायची गरज नाहीये। हे बघा, या पद्धतीने आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आपण जे पहिलं बेसन आणि तांदळाचं पीठ यामध्ये काढून घेतलेलं ते पूर्णपणे मिक्स झालेलं आहे। आता जे उर्वरित आहे ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया। तांदळाच्या पिठामुळे आपली वडी छान खमंग होते। आणि हे बेसन, हे बघा, चांगलं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आपलं वडीचं पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे। इथे मी एक केकचं टीन घेतलेलं आहे, त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया। हे बघा, सर्व बाजूने आपण व्यवस्थित इथं तेल लावून घेतलेलं आहे।
आता आपल्याला हे जे वडीचं मिश्रण आहे ते यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर संपूर्ण वडीचं मिश्रण आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे। हाताने आपल्याला या पद्धतीने असं चांगलं पसरवून घ्यायचं आहे। आता आपण याच्यावरून थोडेसे सफेद तीळ असे पसरवून घेणार आहोत। स्टीमर मध्ये पाणी आपण चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि एक स्टँड सुद्धा ठेवून घेतलेला आहे। आता आपल्याला हे वडीचं भांड याच्या आतमध्ये ठेवून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊया आणि मीडियम गॅसवरती 15 ते 20 मिनिटांसाठी वडी चांगली वाफवून घेऊया। दुधीची वडी आपण 25 मिनिटांसाठी चांगली वाफवून त्यानंतर गॅस बंद करून पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे। आता आपण ही कट करून घेणार आहोत। सुरुवातीला आपण साईडच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घेऊया। हे बघा, आता आपल्याला हवा त्या आकारामध्ये आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत। हे बघा, इथे आपल्या सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत। मी तुम्हाला एक बाहेर काढून दाखवते। हे बघा, किती मस्तपैकी इथे आपल्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत। आता आपण ह्या तळून घेऊया। गॅसवर कढईमध्ये तेल आपण मध्यम गरम करून घेतलेलं आहे। आता आपण एक एक करून वडी तेलामध्ये सोडून घेऊया आणि चांगली खमंग होईपर्यंत तळून घेऊया। मीडियम गॅसवरतीच आपल्याला वड्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत। दुधीच्या वड्या आपण चांगल्या खमंग होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तळून घेणार आहोत। इथे आपल्या खमंग दुधीच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत। जर का आदल्या दिवशी बनवून तुम्ही फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी तुम्ही मुलांना किंवा मिस्टरांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा सुट्टीच्या दिवशी हा नाश्त्याचा एक उत्तम प्रकार आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, खूप साऱ्या कमेंट करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।